श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने ऐका. कदाचित या क्षणी तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. घरातील वातावरण बदलले आहे, काही कामे अडकली आहेत, मनावर ताण आहे, भविष्याची चिंता आहे किंवा तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहात. अशा प्रत्येक भक्तासाठी आजचा हा संदेश आहे. आज मी जे सांगणार आहे ते घाईघाईने ऐकू नका. प्रत्येक शब्द मनात उतरू द्या, कारण एकदा आपल्या जीवनात बदल येण्यापूर्वी त्याची चाहूल आपल्याला लागत नाही. पण जेव्हा आपण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारतो तेव्हा जीवन हळूहळू उजळू लागते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या या एका शब्दामुळे इतर अनेक भक्तांनाही नामस्मरणाची प्रेरणा मिळेल. आणि जर तुम्ही या चॅनेलवर प्रथमच आला असाल तर अशाच श्रद्धा, सकारात्मकता आणि जीवनाला दिशा देणारे स्वामी संदेश ऐकण्यासाठी स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा. त्यामुळे पुढील प्रत्येक संदेश तुम्हाला वेळेवर मिळेल. भक्तांनो, आता शांत बसा, डोळे क्षणभर मिटा, मनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. कल्पना करा की स्वामींच्या चरणी तुम्ही नम्रतेने उभे आहात. मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी ठेवत आहात. त्या क्षणी मन हलके होत आहे, कारण भक्तीचा अर्थ फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही, तर संकटातही धैर्य न सोडणे आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा, घाबरू नकोस. प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. तुझ्या जीवनात जे काही घडले त्यातून तुला काहीतरी शिकायचे होते. आता पुढे आशेने चाल. कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या घरात आनंद राहिलाच नाही. प्रत्येक दिवस नवी चिंता घेऊन येतो. पण लक्षात ठेवा, घराची खरी समृद्धी फक्त पैशात नसते. प्रेम, विश्वास, परस्परांचा आदर आणि देवावरील श्रद्धा हेच घराचे खरे वैभव असते. ज्या घरात रोज राग, मतभेद आणि नकारात्मक विचार वाढतात त्या घरातील शांतता कमी होत जाते. पण ज्या घरात कृतज्ञता, प्रार्थना आणि एकमेकांबद्दलचा सन्मान टिकून राहतो त्या घरात आशेचा दिवा कधी विझत नाही. स्वामींचा संदेश असा आहे, तुझ्या घरात शुभ बदलाची सुरुवात बाहेरून नव्हे तर तुझ्या विचारातून होईल. तू स्वतः सकारात्मक होशील तेव्हा तुझ्या वागण्यात बदल दिसेल. तुझ्या वागण्यात बदल झाला की घरातील वातावरण बदलू लागेल. हे लक्षात ठेवा, बदल एका दिवसात होत नाही. बी पेरल्यानंतर झाड वाढायला वेळ लागतो. त्याला पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते. तसेच श्रद्धेलाही सातत्य लागते. आज अनेक भक्त विचारतात, स्वामी, माझी प्रार्थना ऐकली जाते का? या प्रश्नाचे उत्तर श्रद्धेत आहे. प्रार्थना ही देवाला माहिती देण्यासाठी नसते, ती आपले मन स्थिर करण्यासाठी असते. जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढते. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्यावर पहिला विचार तक्रारीचा नको, तर कृतज्ञतेचा असू द्या. स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. मला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची बुद्धी द्या. अशी प्रार्थना मनात आशेचा प्रकाश निर्माण करते. तुम्ही लक्ष दिले आहे का? जेव्हा घरातील एखादी व्यक्ती कायम हसतमुख राहते, संयमाने बोलते आणि रागाऐवजी समजूतदारपणा दाखवते, तेव्हा हळूहळू संपूर्ण घराचे वातावरण बदलते. एक सकारात्मक व्यक्ती अनेक नकारात्मक विचारांवर मात करू शकते. स्वामींचा संदेशही हाच आहे. तू स्वतः बदल. तुझा बदलच तुझ्या घरासाठी शुभ बदलाची सुरुवात ठरेल.
पुढील काही मिनिटात मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक भक्तांना त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडल्या आहेत. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित त्यातील एखादा विचार तुमच्या जीवनासाठीही नवीन दिशा ठरेल. जर या क्षणापर्यंत संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा हा छोटासा प्रतिसाद आम्हाला आणखी असे प्रेरणादायी स्वामी संदेश तयार करण्याची प्रेरणा देतो. चला आता पुढे जाणून घेऊया घरात सकारात्मक बदल घडवण्यासाठी श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांची शक्ती किती मोठी असते. भक्तांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा त्याला वाटते की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. घरात शांतता राहत नाही. नातेसंबंध ताणले जातात. आर्थिक चिंता वाढते. मन सतत अस्वस्थ राहते. अशा वेळी माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी एवढी भक्ती करतो, प्रार्थना करतो, तरी माझ्या आयुष्यात इतके अडथळे का येतात? याच क्षणी स्वामी जणू आपल्या प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगतात, बाळा, संकट म्हणजे शिक्षा नाही. संकट म्हणजे तुला अधिक मजबूत बनवणारी परीक्षा आहे. तू हार मानू नकोस. श्रद्धा आणि सत्कर्माचा मार्ग सोडू नकोस. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? सूर्य उगवण्यापूर्वी रात्र सर्वात गडद वाटते, पण त्या अंधारालाही शेवट असतो. त्याचप्रमाणे आयुष्यातील कठीण काळ कायमचा राहत नाही. अनेक वेळा आपल्याला वाटते की बदल अचानक घडेल, पण निसर्ग आपल्याला वेगळाच धडा शिकवतो. नदी कधीच एका उडीत समुद्रापर्यंत पोहोचत नाही. ती प्रत्येक वळण स्वीकारते, प्रत्येक दगडावरून मार्ग काढते आणि शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते. भक्तांनो, तुमच्याही आयुष्याचा प्रवास असाच आहे. आज जर अडचणी आहेत तर त्या कायमच्या नाहीत, पण त्या काळात तुमची श्रद्धा, तुमचा संयम आणि तुमची कृती यांची परीक्षा नक्की होते. स्वामींचा संदेश असा आहे, घरात आनंद हवा असेल तर सर्वप्रथम घरातील शब्द गोड करा. कटू बोलण्याने कोणताही प्रश्न सुटत नाही. प्रेमाने बोललेला एक शब्द अनेक वाद शांत करू शकतो. कधी कधी आपण स्वतः नकळत घरात नकारात्मकता वाढवत असतो. एखाद्या व्यक्तीची सतत टीका करणे, रागात बोलणे, जुन्या चुका वारंवार आठवणे या गोष्टी घरातील आनंद कमी करतात. आजपासून एक छोटा संकल्प करा. घरातील प्रत्येक व्यक्तीशी आदराने बोला. दिवसातून एकदा तरी सर्वांनी एकत्र बसून शांतपणे संवाद साधा. जे मनात आहे ते प्रेमाने सांगा. गैरसमज कमी झाले की घरातील वातावरणही बदलू लागते. जिथे एकमेकांना समजून घेण्याची तयारी असते तिथे माझी कृपा सहज अनुभवता येते. बाळांनो, याचा अर्थ असा नाही की आयुष्यात कधीच मतभेद होणार नाही. मतभेद होतात, पण मनभेद होऊ देऊ नका. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला शेवटी सर्वांनी एकत्र मनोभावे प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनात सदैव श्रद्धा, संयम आणि सत्कर्माची प्रेरणा जागृत ठेवा. आमच्या घरात प्रेम, ऐक्य आणि शांतता नांदो. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्याची शक्ती आम्हाला द्या. सर्वांचे कल्याण